ज्या लोकांनी धर्मांतर केलेलं आहे किंवा जे लोक धर्मांतर करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे। कारण महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने एक वेगळा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाचा फटका धर्मांतर केलेल्या लोकांना आणि धर्मांतर करूनही जे आरक्षणाचा फायदा घेत आहेत त्या लोकांना याचा फटका बसू शकतो। काही दिवसापूर्वी केरळच्या एका प्रकरणावरती सुनावणी करत असताना सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला होता की ज्या लोकांनी धर्मांतर केलेलं आहे आणि धर्मांतर करून जे लोक ख्रिश्चन किंवा मुस्लिम झालेले आहेत आणि या धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही जे लोक पूर्वीच्या आरक्षणाचा फायदा घेत आहेत त्या लोकांना आता इथून पुढे आरक्षण मिळणार नाही, अशा प्रकारचा एक महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला होता। खरं तर हा निर्णय 1950 ला झालेला होता, ज्यावेळेस भारताच्या राज्यघटनेमध्ये आरक्षणाची तरतूद आणली गेली तेव्हाच यावरती निर्णय झालेला होता की धर्मांतरित झालेल्या लोकांना आरक्षण द्यायचं का असा प्रश्न निर्माण झालेला होता। प्रामुख्याने ही चर्चा 1956 नंतर सुरू झालेली होती, ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर केलेलं होतं आणि हिंदू धर्माचा त्याग करून जे लोक बौद्ध धर्मामध्ये गेलेले आहेत किंवा ज्यांनी बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर केलेलं आहे त्या लोकांना आरक्षण द्यायचं का असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला त्यावेळेस जे लोक महार जातीमधून धर्मांतर करून बौद्ध झालेले होते त्यांचं आरक्षण रद्द करण्यात यावं अशा प्रकारची मागणी करण्यात येत होती। पण तत्कालीन परिस्थितीमध्ये महाराष्ट्र या राज्याने असा निर्णय घेतलेला होता की पूर्वी जे महार होते ते आता बौद्ध झालेले आहेत, परंतु त्यांचं जे आरक्षण आहे हे आरक्षण भविष्यामध्येही टिकून राहिलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला होता आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी या गोष्टीमध्ये पुढाकार घेतलेला होता आणि महाराष्ट्राने जो निर्णय घेतलेला होता तोच निर्णय नंतर केंद्रामध्येही लागू करण्यात आला आणि केंद्रामध्ये देखील ज्या पूर्वाश्रमीच्या महारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत 14 ऑक्टोबर 1956 ला दीक्षाभूमी नागपूर येथे धर्मांतर केलेलं होतं त्यांचं रिझर्वेशन नंतर देखील कायम ठेवण्यात आलं आणि महार आणि बौद्ध यांना एकच समजलं गेलं आणि त्यांचं रिझर्वेशन पुढे टिकवून ठेवण्यात आलं। परंतु तत्कालीन परिस्थितीमध्ये जे लोक शीख, मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर करत होते त्यांना मात्र आरक्षण त्यांचं पुढे राहणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेतला गेला। केरळच्या एका प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल देत असताना असं म्हटलेलं होतं की केरळमधली जी एक महिला होती जिने ख्रिश्चन धर्माच्या एका पुरुषासोबत विवाह केलेला होता आणि तरीही ती पूर्वीच्या शेड्यूल्ड कास्टचं रिझर्वेशन घेत होती, यावरती निर्णय देत असताना सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं होतं की ज्या दिवशी या महिलेने ख्रिश्चन व्यक्तीशी विवाह केलेला होता त्याच दिवशी तिचं धर्मांतर झालेलं होतं किंवा तिने ख्रिश्चन पद्धतीने विवाह केल्यामुळे ती ऑटोमॅटिकली ख्रिश्चन झालेली आहे आणि त्याच्यामुळे तिला इथून पुढे मिळणारं जे काही शेड्यूल्ड कास्टचं रिझर्वेशन आहे किंवा शेड्यूल्ड ट्राईबचं रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन तिला इथून पुढे मिळणार नाही, अशा प्रकारचा एक महत्त्वाचा निर्णय दिलेला होता। महाराष्ट्र शासनाने कालच्या पावसाळी अधिवेशनामध्ये म्हणजे सध्या जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या पावसाळी अधिवेशनामध्ये अशाच प्रकारचा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे की जे लोक मुस्लिम, ख्रिश्चन झालेले आहेत त्यांच्या कास्ट सर्टिफिकेटची पडताळणी पुन्हा केली जाईल आणि ज्यांनी धर्मांतर केल्यानंतरही अशा प्रकारच्या रिझर्वेशनचा फायदा घेतलेला आहे त्यांचं रिझर्वेशन रद्द करण्यात येईल आणि त्यांचं जातीचं प्रमाणपत्र देखील रद्द करण्यात येईल, अशा प्रकारचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। महाराष्ट्राच्या सरकारने या पावसाळी अधिवेशनामध्ये असं निश्चित केलेलं आहे की आता हा कायदा महाराष्ट्रामध्ये कठोरपणे राबविण्यात येणार आहे आणि ज्या लोकांनी धर्मांतर केलेलं आहे आणि धर्मांतराच्या नंतर देखील ते पूर्वीच्या आरक्षणाचा फायदा घेत आहेत त्यांचं आरक्षण आणि त्यांचे जे काही कास्ट सर्टिफिकेट आहेत हे संपूर्णतः रद्द करण्यात येणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये याचा फटका नेमका कोणाला बसू शकतो, तर याचा सगळ्यात मोठा फटका हा मातंग समाजाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण मातंग समाजाचं ख्रिश्चन मध्ये झालेलं धर्मांतर जे आहे हे धर्मांतर मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि मग याचा सगळ्यात मोठा फटका मातंग समाजाला बसू शकतो। आताच अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने बार्टीने जो काही अहवाल सादर केलेला आहे त्या अहवालामध्ये मातंग समाजाची लोकसंख्या 31% वरून 19.5% आलेली आहे असं म्हटलेलं होतं। अर्थातच
या समाजामध्ये जवळपास 10 ते 11% लोकांनी धर्मांतर केल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याच्यामुळेच या लोकांची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते। पण तरीही ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतर देखील अनेक लोक हे शेड्यूल्ड कास्टचं रिझर्वेशन घेत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं जे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन रद्द करण्यात येऊ शकतं आणि रद्द करून त्यांचे कास्ट सर्टिफिकेट देखील आता नाकारले जाऊ शकतात किंवा ते कास्ट सर्टिफिकेट देखील रद्द केले जाऊ शकतात आणि या निर्णयाचा सगळ्यात मोठा फटका हा मातंग समाजाला बसण्याची शक्यता आहे। पण तरीही एका बाजूला आरक्षणाच्या अवकडची मागणी होत असताना दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचा निर्णय येण्यामुळे मातंग समाजाला खूप मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने हा जो काही निर्णय घेतलेला आहे हा निर्णय खूप महत्त्वाचा मानला जातो आहे। मातंग समाजाबरोबरच इतर अनेकही शेड्यूल्ड कास्टमधल्या जाती आहेत ज्या जातींनी ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर केलेलं आहे। मुस्लिम आणि शीख धर्मामध्ये धर्मांतर करणाऱ्यांची संख्या कमी असेल, परंतु ख्रिश्चन धर्मामध्ये मात्र सगळ्यात जास्त धर्मांतर केलेल्याची संख्या आढळून येऊ शकते आणि या सगळ्या याच्यामध्ये अहिल्यानगर अर्थातच पूर्वीचं अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर अर्थातच पूर्वीचं औरंगाबाद शहर या शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये मातंग समाजाने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचं आपल्याला निदर्शनास येऊ शकतं आणि येणाऱ्या जनगणनेमध्ये हे आकडे तर स्पष्ट होणारच आहेत, परंतु 2011 मध्ये झालेली जी काही जनगणना होती त्या जनगणनेचे आकडे देखील अशाच प्रकारचे धक्कादायक आहेत, कारण तिथे देखील शेड्यूल्ड कास्टची लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते। ज्या लोकांनी बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर केलेलं आहे त्या लोकांना याचा फटका बसणार नाही किंवा त्या लोकांचं आरक्षण किंवा त्या लोकांचे कास्ट सर्टिफिकेट रद्द होणार नाही, परंतु ज्या लोकांनी शीख, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर केलेलं आहे त्या लोकांना मात्र याचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। महाराष्ट्र सरकार यावरती कठोर कायदा करेल अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पावसाळी अधिवेशनामध्ये दिलेलं आहे आणि त्यांनी लवकरच अशा प्रकारचा कायदा आणला जाईल आणि त्याची अंमलबजावणी देखील महाराष्ट्रामध्ये केली जाईल असं म्हटलेलं आहे। यापूर्वी अनेक राज्यामध्ये याची काटेकोरपणे अंमलबजावणी झालेली आहे आणि केरळमध्ये याची सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये अंमलबजावणी झाली आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्रामध्ये मात्र याची काटेकोरपणे अंमलबजावणी झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून अशा प्रकारचा कायदा जर महाराष्ट्रामध्ये आला किंवा केंद्र सरकारने जो काही कायदा केलेला आहे तो जर महाराष्ट्रामध्ये काटेकोरपणे लागू झाला तर महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांना आरक्षणाचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून ज्या लोकांनी धर्मांतर केलेलं आहे किंवा जे लोक धर्मांतर करणार आहेत त्या लोकांनी या गोष्टीचा पुनर्विचार करणं गरजेचं आहे की आपण केलेलं धर्मांतर हे आपला निर्णय चुकलेला आहे का किंवा आपण ज्या धर्मांतराचा विचार करत आहोत तो निर्णय आपला चुकणार आहे का। अशा दोन्ही गोष्टींच्या बाबतीमध्ये या लोकांनी थोडीशी पडताळणी करून बघणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये जर आपण धर्मांतर करण्याचा विचार करत असाल तर तो विचारपूर्वक केला पाहिजे आणि कोणत्या धर्मामध्ये आपल्याला धर्मांतर करायचं आहे याचा निर्णय देखील त्यांनी विचार करून घेतला पाहिजे, कारण या आरक्षणाच्या बाबीमध्ये जर आपण अडकलो तर मात्र आपल्या पुढच्या पिढीला किंवा आपल्याला आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे आणि म्हणूनच धर्मांतर करत असताना थोडासा विचार करणं गरजेचं आहे की आपण नेमकं काय करतो आहे। आपल्याला जरी भारतीय राज्यघटनेने धर्मांतराचा अधिकार दिलेला असला तरीही शीख, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मामध्ये जात असताना आपल्याला विचार करावा लागणार आहे, कारण या धर्मामध्ये गेलेल्या लोकांना आता आरक्षण मिळणार नाही आणि ज्यांनी धर्मांतर केलेलं आहे त्यांना देखील याचा आता फटका बसणार आहे। आपल्याला नेमकं या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। धन्यवाद।